पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी आपण येथे एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक् आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। साधारणपणे मनुष्य हा फक्त व्यवस्थित जगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पलीकडे त्या माणसाची बुद्धी चालत नाही। व्यवस्थित जगण्यामध्ये त्याला जे काही व्यवस्थित वाटतं त्याप्रमाणे तो जगत राहतो। त्यासाठी त्याला जी काही धावपळ करावी लागेल ती करत राहतो, आणि ही धावपळ करता 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 एक दिवस तो मरून जातो। त्याची धावपळ पुढे कोणीतरी चालवेलच किंवा नाही हे सांगता येत नाही। त्याने जे काही केलं तेच पुढे बाकीचे लोक करतीलच का हे काही सांगता येत नाही। म्हणजे जे साने गुरुजींनी केलं ते पुढे साने गुरुजींचा तसा वारसा कोणी चालवला का हे काही सांगता येत नाही। गांधीजींनी जे केलं पुढे कोणीतरी करेल का हे सांगता येत नाही। प्रत्येकाने जे काही आपलं जगणं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तो जगतो, आणि त्याच्यानंतर त्याप्रमाणेच किती लोक जगतील हे काही सांगता येत नाही। जगणारच नाही असंही नाही, काही जगतील, त्याचं प्रमाण कमी अधिक असेल, परंतु त्याच्याबरोबर 100% त्याचं जे जगणं आहे ते निघून जातं। उरलेली लोक काही प्रमाणात त्याला फॉलो करत राहतात, म्हणजे त्याचं अनुकरण करत राहतात। आता जर थोर मोठ्यांचं असं आहे तर आपलं जगणं कोणीतरी मान्य करेल आणि आपला कोणीतरी अनुकरण करेल असं काही समजण्यासारखं अजिबातच नाही। कारण थोर मोठ्यांची सुद्धा अशी अवस्था आहे, आणि आपलं जगणं तर त्यांच्यापेक्षा कैक पटीने कमी प्रतीचं आहे। म्हणून साधारणपणे जगत राहण्यात खरं पाहिलं तर काहीच अर्थ नाही। ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्याच आहेत त्याच्याशिवाय आपलं जमणारच नाही, अशा गोष्टींचा त्याग करू नका। उदाहरणार्थ, जेवण गरजेचं आहे त्याचा त्याग करण्यात काही अर्थ नाही। आंघोळ करणं गरजेचंच आहे, शरीराला गरजेपुरता व्यायाम आवश्यक आहे। अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गरजेपुरत्या आहेत, त्या कराव्याच लागतात, त्या सोडून जमणार नाही। झोप या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गरजेच्या आहेत, पण त्याचं प्रमाण किती पाहिजे हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे। हा झाला प्रपंच, हा झाला व्यवहार। किती जेवावं हा काही परमार्थ नाहीये, किती झोपावं हा काही परमार्थ नाहीये, किती जागावं, किती काम करावं, किती फिरावं, किती पैसे खर्च करावेत, किती पैसे कमवावेत, हा काही परमार्थ आहे का? हा परमार्थ नाही, हा काय व्यवहार आहे। परंतु आज जर आपण जगाकडे बघितलं तर लोकांना हेच शिकवावं लागतंय। काय खायचं, किती झोपायचं, कधी झोपायचं, किती फिरायचं, किती पैसे कमवायचे, त्या पैशांचा उपयोग कसा करायचा हे शिकवावं लागतंय। वास्तविक हा परमार्थ आहे का? हा काही परमार्थ नाही, हा काय प्रपंच आहे। कारण हे सगळं जगण्याच्या अंतर्गत येतं, हा काही परमार्थाचा विषय नाही। परंतु जास्तीत जास्त लोकांना आज हे शिकवण्याची गरज पडते, आणि यालाच लोक परमार्थ समजू लागले। हे तर त्याच्यापेक्षा वाईट आहे। परमार्थ कशाला समजू लागलेत? याला समजू लागले परमार्थ। आम्ही आश्रमात गेलो, आश्रमात 8 दिवस राहिलो, आणि मग आम्हाला रोज सकाळी लवकर उठण्याची सवय लागली। फल काय मिळालं? सकाळी लवकर उठण्याची सवय लागली, आश्रमाचं फल। अशी परिस्थिती जगात दिसते आता। आम्ही आश्रमात गेलो आणि आता वेळेत जेवण करण्याची सवय लागली, किती प्रमाणात खावं याची सवय लागली।
म्हणजे आश्रमांचा उपयोग यासाठी व्हायला लागलाय, जगावं कसं यासाठी. खरं पाहिलं तर परमार्थ हा विषय नाहीये. परमार्थ हा विषय जो आहे तो निराळा आहे. या ठिकाणी आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करतो हा परमार्थाचा विषय आहे. इथे कसं जगावं हे शिकवलं जात नाही. कारण एखाद्याला वाटेल की आपण जर ही चिंतनं ऐकली म्हणजे या ग्रंथाचा अभ्यास केला तर आपल्याला कसं जगावं हे कळेल. ते कळेल का नाही कळेल माहीतच नाही. पण तो विषय इथे नाहीच आहे. इथे विषय काय आहे? दृक दृश्य यामध्ये विवेक करणं. खरं काय आहे खोटं काय आहे याचा विचार करणं या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्हाला कुठेही या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं सापडणार नाही की रोज पहाटे 4 वाजता उठा, मग जप करा, म्हणजे पहाटे 4 वाजता जपाला बसा, असं कोणी सांगितलेलं या ठिकाणी सापडणार नाही. या ठिकाणी फक्त दृक आणि दृश्य यामधला विवेक आहे, यामधला विचार आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी येताना हे लक्षात ठेवावं की आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करायला जात आहोत हा ग्रंथ खरा परमार्थाचा ग्रंथ आहे. आणि ज्यांना कोणाला या परमार्थाविषयी रस नसेल त्यांनी या ग्रंथाचं श्रवण अजिबात करू नये. कोणी म्हणत असेल तरी सुद्धा करू नये. ज्यांना कोणाला परमार्थिक विषय लक्षात घ्यायचा असेल त्यांनीच या ग्रंथाचा अभ्यास करायला काही हरकत नाही. तोच या ग्रंथाचा खरा तर अधिकारी आहे. 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. नोदेती नास्तमेतेषा न वृद्धिम न याति क्षयम स्वयं विभात्य धान्यानी भासयेत साधनम विना. या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या भागामध्ये आपण आहोत. साधनम विना या शब्दांचा विचार करतो आहोत आपण. चिती जी आहे ही कुठल्याही साधनांनी प्रकाशित होत नाही. तिला प्रकाशन करण्यासाठी कुणाचाही उपयोग नाही, कुठल्याही साधनांचा उपयोग नाही. ती स्वतः प्रकाशमान आहे. असा हा सरळ सरळ या शेवटच्या भागाचा अर्थ आहे. साधनं किती आहेत याचा आपण विचार करत होतो. चिती म्हणजेच भगवंत, चिती म्हणजेच देव. या भगवंताला जर आपल्याला प्रकाशन करायचं असेल म्हणजे प्राप्त करायचं असेल, कळून घ्यायचं असेल, भगवंत कळून घ्यायचा असेल तर आपल्याला काय साधन वापरलं पाहिजे हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. आणि कुठलंही साधन वापरायचं नाही असं सांगितलेलं आहे. मात्र जगामध्ये प्रत्येक जण भगवंत प्राप्तीसाठी काही ना काही साधन वापरताना दिसतो. असा जगात कुठलाही माणूस नाही की जो भगवंताच्या प्राप्तीसाठी काही ना काही साधन वापरत नाही. प्रत्येक जण काय करतोय? कुठलं ना कुठलं साधन वापरतोय भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग जर साधनच वापरायचं नाहीये तर मूर्ख मनुष्य कुठलंही साधन करत नाही. मूर्ख मनुष्य भगवंताच्या प्राप्तीचं साधन करतो का? कुठलंही साधन करत नाही. देवळात जात नाही, पूजा करत नाही, ग्रंथ वाचत नाही, साधूंना शरण जात नाही, कुठल्याही प्रकारचं साधन करत नाही. ध्यानधारणा करत नाही, जप करत नाही, काही करत नाही. मग कुठलं साधन तो वापरत नाही. मग या ठिकाणी त्याचंच वर्णन आलंय की काय असा प्रश्न येऊ शकतो. परंतु वास्तविक तसं नाहीये. मूर्ख माणसाला भगवंताशी घेणं देणं नाही. मूर्ख मनुष्याला भगवंत आहे का नाही याच्याशी घेणं देणं नाही. त्याला फक्त 2 टाइम खायला मिळालं, मौज मजा करायला मिळाली की झालं काम त्याचं. एवढीच त्याची बुद्धी आहे, तेवढी त्याची ऐपत आहे. या ठिकाणी ज्या व्यक्तींना भगवंताशी घेणं देणं आहे, ज्या व्यक्तींना, ज्या माणसांना भगवत प्राप्तीशी घेणं देणं आहे त्यांच्यासाठी हा विषय. आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की चिती ही कुठल्याही साधनांशिवाय प्रकाशित होते. तिला दुसरं कोणीही प्रकाशित करू शकत नाही. ती स्वतः प्रकाशमान आहे. परंतु जगामध्ये परमार्थ करणारे म्हणजे भगवंताला जाणू पाहणारे, भगवत सुख प्राप्त करू इच्छिणारे जे कोणी माणसं आहेत, ही सगळी माणसं काही ना काही साधनं करतायत. काही लोक स्थूल साधनं करतायत, काही सूक्ष्म साधन करतायत. बस जास्तीत जास्त लोक स्थूल आणि सूक्ष्म साधनांचा अवलंब करतायत. म्हणजे काही लोक या शरीराचा उपयोग करून, या शरीराच्या बाहेर असलेल्या पदार्थांचा उपयोग करून
भगवंताच्या पाठीमागे लागलेले आहेत. जसं या शरीराला घेऊन एखाद्या तीर्थयात्रेला जाणे, त्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी असलेले जे नदी असेल किंवा मंदिरं असतील, त्या मंदिरांचा, त्या तीर्थाचा उपयोग परमार्थासाठी करणे, अशा प्रकारे वेगवेगळे साधनांचा उपयोग लोक करताना ते आढळतात. काही लोक मग असं म्हणतात की याचा साक्षात उपयोग जरी नसला तरी अप्रत्यक्षपणे याचा उपयोग आहे. म्हणजे जर आपण तीर्थस्थानात गेलो तर आपल्याला आपलं पूर्वीचं जे काही पाप कर्म असेल ते घालवता येईल असं काही लोक समजतात. आणि त्या दृष्टीने मग अशा पापनाशासाठी, पापक्षालनासाठी बरेचसे उपाय लोक करताना आढळतात. कमीत कमी एवढं जरी त्याला कळलं की पाप शालनासाठी ती कर्म आहेत, भगवत प्राप्तीसाठी नाहीत, तर तीर्थयात्रा केल्यानंतर आता मला भगवंत मिळेल असं त्याला कधीच वाटायचं नाही, नाही का? म्हणजे तीर्थयात्रा केल्यानंतर किंवा अशा प्रकारची काही कर्म केल्यानंतर पाप क्षालन होतं एवढं त्याला लक्षात येतं तरी चांगलं आहे, त्याने भगवंत प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनाला शांत केलं तर आपल्याला भगवंत प्राप्त होतो. चित्तामध्ये असलेल्या असंख्य वृत्तींना आपण जर पाहिलं तर आपल्याला भगवंत प्राप्त होतो असं जर कोणी समजू लागेल तर ते काही योग्य नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी बरेच संप्रदाय, बरेच महाराज आणि त्यांचे अनुयायी हे मनाच्या मार्गाने किंवा चित्तामध्ये असलेल्या संस्काराला, चित्तामधून निघणाऱ्या असंख्य वृत्तींना पाहण्यामध्येच धन्यता मानतात. आणि त्यांना असं वाटायला लागलं की हे जर केलं तर आपल्याला भगवंत कळेल, म्हणजे आत्मा कळेल किंवा भगवंत लक्षात येईल. जसं स्थूल साधनं आहेत, या स्थूल साधनांचा उपयोग केल्यानंतर भगवंत काही प्राप्त होत नसतो, त्याचप्रमाणे ही सूक्ष्म साधनं जरी केली तर खरं तर भगवंत प्राप्त होत नाही. ही एक दिशाभूल आहे. मुळातच तुम्ही म्हणाल अशी दिशाभूल करायचं कारणच काय? ते कारण काय हे सध्या गरजेचं नाही, दिशाभूल होते हे महत्वाचं आहे. आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही एवढ्या वर्ष बरेचसे लोक परमार्थ करतायत, बरेचसे लोक बऱ्याच वर्षापासून परमार्थ करत आलेत, पण तुम्ही अनेक ग्रंथांचा अभ्यास करता, अनेक वेळा श्रवण केलेला आहे, अनेक ठिकाणी तुम्ही मंदिरांमध्ये दर्शन घेतलेले आहेत, विविध प्रकारे तुम्ही परमार्थ केलेला आहे. पण आजही तुम्ही जर नीट विचार केला, जागा झाला तुम्ही की त्यानंतर तुम्हाला एकदमच आता परमार्थच करायचा असं काही वाटत नाही. म्हणजे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला परमार्थच करायचा आहे असं काही दृढपणे वाटत नाही. आपण विविध बाकीची सगळी कामधामं करून ज्यावेळेस वेळ मिळते तेव्हा परमार्थ करत असतो. काही लोक असे असतील की दिवसभरात फक्त हाच विचार करत असतील, परंतु जास्तीत जास्त लोकांची अशी परिस्थिती आहे की परमार्थ हा फक्त आता परमार्थच करायचा एवढ्या विचारावर तर काही कोणी आलेलं सापडणार नाही. फार कठीण आहे ते. तसं व्हावं असं मी म्हणत नाहीये, फक्त अशी अवस्था काही साधारणपणे दिसत नाही जरी आपण एवढ्या वर्ष परमार्थ करत आलो तरी सुद्धा. जी काही साधनं केली या साधनांनी आपल्याला भगवंत मिळालेलं नाही हे प्रत्येकाला माहित आहे. साधनं जेवढी आपण केली या साधनांनी भगवंत मिळालेला नाही. मग आपण साधनं करण्यामध्ये कमी पडलो असं समजून ती साधनं पुन्हा 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 केली जातात. बरीचशी साधनं अशी आहेत की ती त्या साधनांमध्ये आपण कमी पडलोय असं समजून ती साधनं पुन्हा पुन्हा केली जातात. मुळात त्या साधनांच्या द्वारे भगवंत प्राप्त होतो की नाही याचा विचार मात्र काही कोणी करत नाही. फक्त साधनं करत राहतात. त्या साधनांचा नक्की उपयोग काय आहे हे लोकांना माहित नसतं. बऱ्याच वेळा फक्त ते करत राहतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, एवढाच त्याचा उपयोग आहे. त्याचा उपयोग काय? मग नामाने तरुण गेला असं लोक लिहिताना लिहिलेलं आढळतं. साधूंना लिहिलंय नामाने तरुण गेले, नामाने त्याला तरुण गेले. पण नामाने जेव्हा तरुण गेला असं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ त्याला जीवनमुक्ती प्राप्त झाली असं काही होत नाही. बरं, त्याला जरी असं लिहिलं असेल की नामाने मोक्ष होतो असं म्हटलं असलं तरी तो काही प्रत्यक्षपणे नामानेच होतो असं म्हणता येत नाही. आधी त्याचं जे पाप कर्म आहे त्याचं क्षालन होऊन, म्हणजे त्याची पाप जळून मग त्याच्यानंतर पुढे त्याला ज्ञानाचा अधिकार येऊन ज्ञानप्राप्तीनंतर तो मुक्त होतो असंही घ्यायला काही हरकत नाही. एकदमच त्याला नामानेच तो मुक्त झाला असं काही म्हणता येणार नाही. कारण तसं जर म्हटलं तर ज्ञानाने मुक्ती होते हे जो काही सिद्धांत आहे, वाचोनी ज्ञानेविन एके उपाय करिसी जितुके तीही गुंफिसी अधिके रुखीये, हा जो काही सिद्धांत आहे हा काय होईल? खंडित होईल. आणि तसं करणं योग्य नाही. म्हणून जी काही बाकीची साधनं आहेत ती साधनं काहीतरी विशिष्ट फल देणारी आहेत.
भगवंत प्राप्त करून देणारे नाहीयेत. स्थूल आणि सूक्ष्म या साधनांमध्येच 99.99% लोक अडकलेली आहेत. तुम्हाला त्या साधनांमध्ये रमायचं आहे का? जर तुम्हाला तसं फल अपेक्षित असेल तर करावंच लागेल. पोट भरायचं म्हटल्यानंतर जेवण करावंच लागेल. ज्याला पोट भरण्याची काळजी आहे त्याने जेवण करावं. ज्याला पैशांची इच्छा आहे त्याने पैशाच्या पाठीमागे जावं. ज्याला मान पाहिजे त्याने मानाच्या पाठीमागे जावं. ह्याच्यात काही विशेष काय? विशेष काही नाही याच्यामध्ये. हे करायलाच पाहिजे. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याने त्या गोष्टीच्या पाठीमागे जावंच लागतं. परंतु ज्याला भगवंत पाहिजे त्याला मात्र पैशाच्या पाठीमागे लागून जमेल काय? आणि जो पैशाच्या पाठीमागे धावत राहतो त्याला भगवंत मिळेल काय? आपल्याला काय पाहिजे यानुसार आपल्याला ते काम केलं पाहिजे, ते कर्म केलं पाहिजे. जे आपण कर्म करतो हे कर्म, ज्या क्रिया आपण करतो त्या क्रिया कशासाठी आहेत, त्याने आपल्याला भगवंत प्राप्त होईल का नाही याचा विचार करायला पाहिजे. स्थूल आणि सूक्ष्म कुठल्याही प्रकारे आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला चिती लक्षात येऊच शकणार नाही. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हाच तो जीव या पदावर जातो. आपण जीव केव्हा होऊ? आपण जीव आहोत पण जीव राहिलेलो नाही. आपण आत्मा आहोत पण आत्मा राहिलेलो नाही. आपण जीव आहोत पण जीव राहिलो नाही. आपण झालो राम देशपांडे, आपण झालो स्त्री, आपण झालो पुरुष, आपण झालो पापी पुण्यवान, धर्मवान अधर्मवान, सुखी दुःखी, चांगला वाईट, दयाळू क्रोधिष्ट, असं आपण झालोय. असं काहीतरी झालोय आपण. बरं, हे सुद्धा आपण कंटिन्यू राहत नाही. कधी आपण दयाळू असतो, कधी क्रोधिष्ट असतो, कधी प्रेमळ असतो, कधी पापी असतो, कधी पुण्यवान असतो, कधी सुखी असतो, कधी दुःखी असतो. म्हणजे आपण एक सलगपणे काहीच राहत नाहीये. म्हणजे परिवर्तन सुरू आहे आपलं. म्हणजे एखाद्याने ठरवलं मी फक्त पापी राहणार, राहील का तो? मी फक्त पापी राहणार असं होईल? असं होणारच नाही. एखाद्याने ठरवलं मी फक्त पुण्यवान राहणार, राहील का? राहणारच नाही. म्हणजे हे सगळं जे तुम्ही काही राहणार आहात किंवा राहण्याचा विचार करतात ते होणारच नाहीये. पण मात्र सगळे लोक यामध्येच रमलेत. म्हणजे बदल जो होतो त्या बदलामध्ये लोकांना बरं वाटतंय. याच्यातून जर बाहेर पडलो तर जीव या पदावर जाऊ. जीव जो आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठे आहे, जीव म्हणजे काय, जीवावर आपण कसं यायला पाहिजे याचा अभ्यासही आपण मागे केलेला आहे. स्थूल आणि सूक्ष्म साधनांचा उपयोग जेव्हा नाही असं ठामपणे लक्षात येतं तेव्हाच एखादा जीवावर येतो. जेव्हा जीवावर येईल तेव्हा त्या जीवाचा उपयोग नक्की कशासाठी करावा हे कळायला पाहिजे. प्रत्येक पदार्थाचा उपयोग कशासाठी तरी आहे. जसं डोळ्यांचा उपयोग कशासाठी आहे? पाहण्यासाठी. कानाचा उपयोग ऐकण्यासाठी. मनाचा उपयोग संकल्प विकल्प करण्यासाठी, म्हणजे सोप्या भाषेमध्ये विचार करण्यासाठी आहे, नाही का? मग त्याचा उपयोग त्याच्यासाठी होऊ द्या. तसा जीवाचा उपयोग काय आहे? जीवाचा उपयोग काय? जीव कशासाठी आहे? प्रत्येकाचा उपयोग माहित आहे. जीवाचा उपयोग काय? जीवाला काहीतरी उपयोग पाहिजे ना. जीव जर आपल्याकडे असेल तर त्या जीवाचा काहीतरी आपल्याला उपयोग करायचा आहे. काय उपयोग करायचा त्या जीवाचा? नाही तर आपण काय करतो? जगातले सगळे लोक जीवाचा उपयोग काय करतात हा विचार करू. आता जाऊ दे. डोळ्याचा उपयोग सगळे जगातले लोक कशासाठी करतात? जगातले सगळेच जण डोळ्यांचा उपयोग कशासाठी करतात? काही अडचण आहे का याच्यामध्ये? सगळ्यांचा उपयोग समानच. बरं, आणि कानाचा उपयोग ऐकण्यासाठी करतात सगळे. यात काही बदल नाही ना कोणाच्या? नाही. त्याच्या आतमध्ये बुद्धी आहे. बुद्धीचा उपयोग कशासाठी करतात सगळेजण? बुद्धीचा उपयोग कशासाठी करतात? विचार करण्यासाठी. हे काय, हे काय, हे चांगलं आहे काय, वाईट आहे का, असं बुद्धीचा उपयोग सगळेच जण करतात. कमी अधिक असतं ते. म्हणजे प्रत्येकाला समानच दिसतं का? प्रत्येकाला समानच ऐकू येतं का? नाही. पण ऐकण्यासाठीच उपयोग आहे. कमी अधिक प्रमाणात ऐकतात, कमी अधिक प्रमाणात दिसतं. म्हाताऱ्यांना कमी दिसतं, लहान मुलालाही दिसत नाही, नीट कळत नाही काय आहे. तसं बुद्धी प्रत्येकाची काही समान नसते. काहींची बुद्धी जास्त चालते, काहींची कमी चालते, काहींची मध्यम चालते. अशा प्रकारे बुद्धीचा उपयोग सुद्धा. पण सगळ्यांचा या बुद्धीचा वापर कशासाठी होतोय? विचार करण्यासाठी. हे काय, हे काय, चांगलं का वाईट यासाठी. मग तसंच सगळ्याच जणांच्या आतमध्ये असलेला हा जो जीव आहे त्या जीवाचा उपयोग काय करतात सगळेजण? सगळेजण कशासाठी करतायत? जे आहे त्याचा विचार करू आपण. काय करायचं ते नंतर बघू. जाऊ. काय कशासाठी करतो आपण जीवाचा उपयोग? जीवाचा उपयोग कशासाठी आहे? तुमचा जीव कुठे धडपडतो?
कुठे धडपडत असतो आपला जीव? तुमच्याकडे जीव आहे का नाही? आहे. जीवाचा उपयोग कशासाठी करतो का नाही करतो आपण जीवाचा? जीवाचा उपयोग जो आहे तो तुम्ही सगळे जे म्हणताय ते आहेच. त्याचं जीवाचा उपयोग आहे गुंतण्यासाठी. जीवाचं काम काय आहे? गुंतत राहणे. गुंतण्यासाठी जीवाचा उपयोग आहे. जीव गुंतत राहतो. कुठं गुंततो? प्रत्येकाचा कुठेही गुंततो. जसं प्रत्येकाची बुद्धी काय विचार करते आपापल्याप्रमाणे करते, तसा जीव मात्र काम करतो काय? जीव गुंतत राहतो. जिथपर्यंत जीव गुंतत राहतो तिथपर्यंत तो जीव आहे. जीवाचं कामच आहे काय? गुंतणे. आणि कुठेही जिथे जिथे तो गुंततो तिथे तिथे त्याला बरं वाटतं. जिथे गुंतेल तिथे बरं वाटतं. एखाद्याचा जीव एखाद्या सात्विक पदार्थामध्ये गुंततो, बरं वाटतं त्याला तिथे. म्हणजे एखाद्याला गाईचं दूध पिणं हे बरं वाटतं, फार त्याला आवडतं, त्याच्या जीवाला बरं वाटतं. म्हणजे त्याचा जीव कुठे गुंतलेला असतो? गाईच्या दुधामध्ये गुंतलेला. एखाद्याला दूध नको वाटतं, त्याला वाटतं चहा कोल्ड ड्रिंक. त्याचा जीव कुठे गुंततो? चहामध्ये, कोल्ड ड्रिंक मध्ये, म्हणजे पेय. आणि एखाद्याचा जीव अपेय म्हणजे जे पिऊ नये असं, त्याच्यामध्ये गुंततो. तिघांना 3 ठिकाणी बरं वाटतंय. एकाला दुधात बरं वाटतं, एकाला चहात बरं वाटतं, एकाला अपेयामध्ये बरं वाटतं. तिघांना 3 ठिकाणी जीव गुंतलेला राहतो. आणि जीव गुंततो का नाही गुंततो? इतका गुंततो की समजा दुपारी 3 वाजता चहा नाही मिळाला तर डोकं दुखायला लागतं. जीव एवढा गुंततो. आता काय डोक्याला काय चहा प्यायचा आहे? डोक्याचा आणि चहाचा काही संबंध नाहीये, पण डोकं दुखायला लागतं कारण जीव गुंतलेला असतो त्याच्यामध्ये. तो जीव जर काढला तर दुपारी 3 वाजता काय त्याला कधीच चहा नाही दिला तरी चालतं. म्हणजे जीव गुंतलेला असतो म्हणून ते बाकीचं तयार होतं सगळं. मग ते विषयांचं सुख किंवा हे सगळं तुम्ही जे म्हणताय ते सगळं आहेच, पण जीव आधी गुंतावा लागतो. जीव जर गुंतलाच नाही तर बाकीच्याला काही किंमत राहत नाही. मग एवढी एखाद्या पदार्थात जीव गुंतला नाही तर तो पदार्थ खाल्ला काय आणि ना खाल्ला काय एवढं काही वाटत नाही. खाल्ला जातो तरी काही नाही होत आणि नाही खाल्ला तरी काही होत नाही. जसं महाराजांचा जीव जर हार घालण्यामध्ये गुंतलेला असेल की लोकांनी मला हार घालावे किंवा लोकांनी माझ्या पाया पडावं, असं जर महाराजांचा जीव गुंतलेला असेल तर तसं नाही झालं तर, तसं नाही झालं तर फार दुःख होईल आणि झालं तर सुख होईल. मग सुख दुःख हे जे आहे हे जीव गुंतण्या न गुंतण्यावर अवलंबून आहे. आणि जीव गुंतलेलाच नसेल तर हार घातला तरी आणि नाही घातला तरी, पाया पडले तरी आणि नाही पडले तरी काही फरक पडत नाही, कारण जीव गुंतलेला नाही. जीवाचं काम आहे गुंतत राहणे. कुठं गुंतावा जीव हे कोणावर अवलंबून आहे? कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे, स्वतःवर अवलंबून आहे का दुसऱ्यावर अवलंबून आहे? माझा जीव कुठे गुंतावा हे तुमच्यावर अवलंबून आहे का माझ्यावर अवलंबून आहे? तुमचा जीव कुठे गुंतावा हे कोणावर अवलंबून आहे? तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही कुठे गुंतवायचा हा तुमचा प्रश्न आहे. बरं, आपला जीव कुठे आपण गुंतून ठेवतो हे कोणाला कळतं का? कळतं का कोणाला? आपला जीव कुठे गुंतवलेला आहे हे शक्यतो कोणालाही कळत नाही. दाखवतात लोक, तो फसवाय, तो फसवत असतो. एखादी स्त्री म्हणते नवऱ्याला की माझा तुमच्यात जीव गुंतलेला आहे अशी म्हणते, त्याला पण खरं वाटतं आणि काही कारणाने तो मरतो. आता ती स्त्री मरते का? मग तिचा जीव सोडते का? नाही सोडत. का नाही सोडत? जीव गुंतला होता ना, मग त्याच्या जीवात जीव का नेला नाही? जिकडे तो गेला असेल तिकडे जाऊ शकत नाही, जाता तर येतच नाही, कारण ते ट्रॅकच माहित नाही कुठे कसं जायचंय, तो कुठे गेला, तो रस्ताच माहित नसल्यामुळे जाऊ शकत नाही. मग जीव गुंतलेला होता का? तो गुंतल्यासारखा दाखवतो. म्हणजे खरं तर जीव गुंतत नसतो, पण गुंतल्यासारखा दाखवून सुख दुःख भोगतो. जाऊ दे, आपला महत्वाचा विषय काय? जीव काय करत असतो? गुंतत असतो. गुंतणे हे त्याच्या काम आहे. अडकणे हे त्याचं काम आहे. कुठे अडकणे? कुठेही अडकणे. त्याला वाटेल तिथे अडकतो. कधी स्थूल प्रपंचामध्ये, कधी सूक्ष्म प्रपंचामध्ये, कधी कारण प्रपंचामध्ये. तुम्ही झोपताना रोज झोपता का नाही? रोज झोपल्यानंतर जीव कुठे गुंततो? सुषुप्ती, गाढ झोप. गाढ झोपेत जीव गुंतून बसतो. किती माणसाला जगत प्रिय वाटत असलं, हे आपल्याला जग किती प्रिय वाटू द्या, मन बुद्धी किती प्रिय वाटू द्या, पण जीवाला सगळ्यात जास्त प्रिय काय? सुषुप्ती, झोप.
झोपेमध्ये झोप आली तर कितीही जगातला प्रिय मनुष्य असला तर आपल्याला तो प्रिय वाटत नाही झोप आल्यावर. एकदा का झोप आली म्हणजे एकदा का सुषुप्तीत जायची जीवाला इच्छा झाली की त्याच्यानंतर जगातला कितीही उत्तम पदार्थ असला काय, कितीही प्रिय पदार्थ असला काय, तरी तो प्रिय राहत नाही, हे की नाही. कारण तो जीवाला कुठे जायचा आता? सुषुप्तीत. म्हणजे सुषुप्तीत गुंततो जाऊ. सगळ्यात जास्त तो सुषुप्तीत तितक्या सहज गुंततो की कोणाला कळतच नाही. आपण रात्री झोपलो, जेव्हा झोपतो तेव्हा सकाळ काही क्षणातच होते, कळतं का? सकाळ कधी होते? पटकन सकाळ होते. झोपलो की लगेच सकाळ होते. म्हणजे जीव त्या सुषुप्तीमध्ये किती गुंतलेला असतो. ज्या विषयामध्ये जीव गुंतत असतो तो विषय जितका प्रिय असेल तितका कमी वेळ, जास्त वेळ झाला तरी कमी वेळ वाटते. जसं एखादा टीव्ही पाहायला बसला आणि त्याला आवडीचा कार्यक्रम सुरू आहे आणि तो कार्यक्रम समजा 3 तास चालला तरी त्याला 3 तास 3 मिनिटासारखेच होतात. आणि एखादा एकदम रटाळ कार्यक्रम सुरू असेल तर 5 मिनिट झालं तरी त्याचं डोकं दुखायला लागतं. म्हणजे आवडीचा विषय जर जीवाला असेल तर जास्त वेळ सुद्धा कमी वाटते. तसं सुषुप्ती ही जास्त आवडीची आहे म्हणून सुषुप्ती काही क्षणात जाते. खरे झालेले असतात 8 तास 7 तास, आहे की नाही, पण वाटते किती? क्षणच वाटतो. कारण जीव तिथे सुषुप्तीमध्ये जो गुंततो तो सर्वात जास्त ती सुषुप्ती प्रिय असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रिय काय? सुषुप्ती. म्हणजे जीवाचं काम काय? गुंतत राहणे. कुठं? त्याला जिथे गोड वाटेल तिथं. मग या जीवाला कुठे गुंतवायचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचं जर काम गुंतणंच आहे तर कुठं गुंतावं त्याने? ज्याचं काम जर गुंतणंच आहे तर त्याने कुठे गुंतावं? त्याने ठरवावं कुठे गुंतावं तिथे. साधारणपणे साधू संत सांगतात की तुमचा जीव जो आहे तो साधू संतात गुंतवा. तुम्ही साधू संत जीव लग, साधू संतात जीव गुंतून ठेवा. त्याने काय होतं? त्याचा फायदा काय? किंवा शास्त्रामध्ये जीव गुंतून ठेवा, त्याचा फायदा काय? जीवाचं कामच जर गुंतणं आहे तर गुंतून ठेव त्याला. कामच जर त्याचं गुंतणं आहे तर त्याला काय करावं? शास्त्रामध्ये किंवा साधू संतांमध्ये गुंतून ठेवा. त्याला जर शास्त्रामध्ये आणि साधू संतांमध्ये आपण गुंतून ठेवू तर तो सुख दुःखाच्या पलीकडे जातो. जीव काय होतो? सुख दुःखातीत होतो, पाप पुण्यातीत होतो. त्याला कशाचा स्पर्श लागत नाही. मुळात जेव्हा शास्त्र आणि साधूची कृपा होते तेव्हा तो जीवच राहत नाही. जीवाचा जर नाश करायचा असेल म्हणजे जीव पण संपवायचा असेल, भवरोग संपवायचा असेल तर जीवाने साधू संतात गुंतावं. नासे जीवपण भवरोग जीवपण जर संपवायचा असेल तर जीवाने कुठे गुंतावं? साधू संतात गुंतावं, शास्त्रात गुंतावं. मग त्याचा ते नाश होईल. काय नाश होईल? त्याचा जीव पण नाश होईल. त्याचा जीव राहणार नाही. मग जीव राहणार नाही पण जीवाला चिती कळेल असं नाही. जसं डोळ्यांना चिती कळत नसते पण डोळ्याला पाहता येतं. बुद्धीला चिती कळत नाही पण बुद्धीला विचार करता येतो. मनाला संकल्प विकल्प करता येतात पण मनाला भगवंत कळत नाही. तसंच जीवाला चिती कळणार नाही पण जीवाला गुंतता येतं. कुठे? चितीत गुंतता येईल का? नाही, चितीत गुंतणं येणार नाही. कारण चितीत गुंतणं अवघड आहे. जसं डोळा चितीला पाहू शकत नाही. प्रत्येकाचा एक आपापला अधिकार आहे. डोळ्याला मनाला पाहता येत नाही, डोळ्याला कानाचे विषय ग्रहण करता येत नाही. त्यांचे अधिकार आहे प्रत्येकाचे. तसं जीवाला सुद्धा एक अधिकार आहे आणि त्या जीवाचा अधिकार आहे फक्त गुंतणे. कुठपर्यंत? सुषुप्तीमध्ये, सूक्ष्म प्रपंचामध्ये आणि स्थूल प्रपंचामध्ये. या 3 ठिकाणी गुंतण्याचा त्याला अधिकार आहे. त्याने कुठे गुंतावं? स्थूल, सूक्ष्म का कारण हे त्याचं त्याने ठरवलं. स्थूलात गुंतला तर कुठे, सूक्ष्मात गुंतला तर कुठे आणि कारणात गुंतला तर कुठे. कारणात गुंतला तर झोपेमध्ये तर सहजच सुषुप्तीत गुंततो, त्यात काही नवल नाही. म्हणजे घन अज्ञानामध्ये तो सहजच सुषुप्तीत जात असतो, सहज जातो तिथे. पण जागृत अवस्थेमध्ये त्याने घन अज्ञानाचा विचार करावा. सुषुप्तीमध्ये आपण सुषुप्तीत राहतो, ह्यात नवल काय? आपण सुषुप्तीमध्ये सुषुप्तीत असतो म्हणजे कशात असतो? घन अज्ञानात असतो, नाही का? सुषुप्तीमध्ये आपण घन अज्ञानात राहतो सहज, त्यात नवल नाही. आता जागृतीमध्ये घन अज्ञानात राहूया. घन अज्ञान म्हणजे मूळ अज्ञान. घन अज्ञान म्हणजे काय? घन अज्ञान म्हणजे मूळ अज्ञान. घन म्हणजे मूळ, घन म्हणजे मूळ, मूळ म्हणजे भगवंत. म्हणून भगवत अज्ञान
घन म्हणजे दाट, भरीव. भरीव असलेल्या जगातला एकच पदार्थ आहे आणि त्याला म्हणतात भगवंत. घन पदार्थ जगातला कोण आहे? फक्त भगवंत हा घन पदार्थ आहे. म्हणून घन अज्ञान म्हणजे भगवत अज्ञान. घन अज्ञान सुषुप्ती म्हणजे भगवत अज्ञान सुषुप्ती. भगवंताचं अज्ञान प्रकर्षाने ज्या ठिकाणी असतं, जेव्हा मूळ अज्ञान ज्या ठिकाणी, त्याला म्हणतात कारणदेह म्हणजे सुषुप्ती. म्हणून आपण जागृत अवस्थेत आपल्या घन अज्ञानात गुंतून राहू शकतो का? शक्य आहे का नाहीये? आहे. जागृत अवस्थेमध्ये आपल्याला मूळ अज्ञानाचा विषय म्हणजे मूळ अज्ञानात गुंतणं शक्य आहे. त्यासाठी सुषुप्तीच घ्यायला पाहिजे अशी काही गरजेची गोष्ट नाही. सुषुप्तीमध्ये सहज होत असतं ते. आणि जेव्हा मूळ अज्ञानात जीव गुंतेल तेव्हा, जसं सुषुप्तीमध्ये आपल्याला काहीच कळत नसतं, आपण झोपलो असतो, काहीच कळत नाही, देवही कळत नाही, प्रपंचही कळत नाही, अशी जी सुषुप्ती अवस्था आहे, त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये काही न कळण्याची अवस्था आहे. तिथे जीव गुंतलेला आहे त्या अवस्थेमध्ये, त्या घन अज्ञानामध्ये. तेव्हा त्याला एक सुख मिळत असतं. त्याला काय मिळतं? एक विशिष्ट प्रकारचं सुख मिळतं. आणि ते सुख जगातल्या स्थूल आणि सूक्ष्म कुठल्याही पदार्थात मिळत नाही, हे आपल्याला माहितच आहे. आपल्याला जे सुख जिलेबी खाल्ल्याने मिळत नाही ते आपल्याला झोपल्याने मिळतं. स्थूल आणि सूक्ष्म अवस्थेमध्ये कुठलंही सुख, कितीही सुख तुम्ही मिळवा, त्या सगळ्या सुखांपेक्षा श्रेष्ठ आहे सुषुप्तीतलं सुख. आणि हे सगळ्यांना मान्य आहे. जगातला कितीही मोठा राजा असला आणि त्याला किती राजवैभव असलं, त्याला सगळं सुख आहेत, तरी सुद्धा त्याला सगळ्यात जास्त महत्वाचं सुख काय वाटतं? सुषुप्ती. राजा सुद्धा सुषुप्तीच्या सुखामध्ये मजा मारतो. जगातला प्रत्येक जीव हा सुषुप्तीच्या सुखामध्ये सगळ्यात जास्त आवड ठेवतो. कारण सुषुप्तीमध्ये दोन गोष्टी आहे, एक म्हणजे काही न कळणं आणि दुसरं म्हणजे सुख. मग ही सुषुप्तीचं जर काही न कळणं जे आहे म्हणजे घन अज्ञान जे, ते जर आपण जागृत अवस्थेमध्ये आणायचा प्रयत्न केला तर आपल्याला दुसरं पण त्याच्यासोबत काय मिळेल? दुसरं त्याच्यासोबत काय मिळेल? सुख मिळेल. म्हणून जर तुम्ही मूळ अज्ञानाचा विचार करू लागले तर तुम्ही सुखी व्हायला लागाल. तुम्ही जिलेबी नाही खाल्लं तरी सुखी असाल, कारण तुम्ही मूळ अज्ञानाचा विचार करताय. बघा, इतका मोठा फायदा आहे. जीव जर मूळ अज्ञानात गुंतत जाईल तर तुम्हाला स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचात जेवढं सुख मिळणार नाही ते सुख तुम्हाला या सुखापुढे दुय्यम वाटेल. जसं झोपेच्या सुखापुढे कसलंही सुख आपल्याला प्रिय नसतं, त्याचप्रमाणे जागृतीमध्ये जर आपण या सुषुप्तीतल्या घन अज्ञान आणलं, म्हणजे त्या मूळ अज्ञानाचा विचार आपण करू लागलो, तर त्याच्या पाठोपाठ हे सुख सुद्धा आपल्याला आपोआपच मिळायला लागेल. म्हणून जे कोणी मूळ अज्ञानाचा विचार करतात असे लोक फार सुखी असतात. त्यांना कशात रस असतो? लोकांना वाटतं याला कशात रसच नाही, असं वाटतं. काय काय लोक म्हणतात, काय तुम्हाला एवढं इथे एवढं सिनेरी आहे आणि तुम्हाला काय वाटतच नाही बुवा. सिनेरी म्हणजे आपण जर कोणासोबत फिरायला गेलो, उदाहरणार्थ कुठेतरी टूरला गेलो, पिकनिकला गेलो, आता तिथे गेल्यानंतर लोक म्हणतो वा 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 काय म्हणजे सूर्य उगवलाय, वा वा, लाल तांबडं फुटलंय, हिरवं सगळीकडे दिसतंय, नदी नाले, वा 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 वा, फार त्यांना इतका आनंद होतो ते पाहून. आणि चुकून आपण त्याच्यासोबत असलं की आपण असं काय निरस माणूस आहे, ह्याला काही आवडच नाही कशाची. असं काय होतं? नाही, निरस असणाऱ्यांचं पण असं असतं, काही निरसच असतात. खरंच जे निरस असतात त्यांचा विषय नाही सांगत आहे मी. माझ्या बाबतीत असं बऱ्याच वेळा होतं, मी कोणाच्या जर कुठेतरी गेलो की मी आपल्या धुंदीत असतो, त्यांना ह्याच्यामध्ये रस वाटतो, ते म्हणतात हा निरस माणूस, ह्याला कशाला आणला विनाकारण. निरस असणारे वर्ग वेगळा. पण जेव्हा अविद्या म्हणजे मूळ अज्ञान, या मूळ अज्ञानाच्या सुखात जो रमलेला असतो, त्याच्यासोबत आलेल्या सुखात जो रमलेला असतो, तेव्हा त्याला या सुखामध्ये एवढं काही वाटत नाही. असं का? उदाहरणार्थ एक माणूस झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे, आणि तुम्ही त्याच्यासोबत शेजारी बसून जिलेबी खाताय, मस्त मिटक्या मारत खाताय, आणि तुम्ही म्हटले ह्या काय निरस माणूस आहे, याला काही जिलेबीची आवड आहे का? चालेल का असं म्हणून? का नाही चालायचं? का चालणार नाही? कारण तू सुषुप्तीचं सुख भोगतोय, तुमच्या जिलेबीचं सुखाला त्याला काय किंमत नाही का? एखादा गाढ झोपलेला आहे आणि तुम्ही एकदम उत्कृष्ट पिक्चर पाहताय, तो गाढ झोपलेला आहे, तुम्ही एवढा चांगला पिक्चर लागलाय, आपण त्याच्यात एवढी मजा मारतोय, आणि ह्याला मात्र गाढ झोपलाय. आपलं इतका उत्कृष्ट पिक्चरचं सुख, त्या सुखापेक्षाही याला सुख कुठलं आहे? सुषुप्तीचं सुख श्रेष्ठ आहे.
जगातली कुठलीही सुख असू दे, या सगळ्या सुखांपेक्षा सुषुप्ती मधलं सुख श्रेष्ठ असतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुमचा जीव मूळ अविद्येमध्ये गुंतेल तेव्हा त्याच्यासोबत आलेलं सुख जे आहे त्या सुखामुळे तुम्ही जगामध्ये कशातही तुम्ही मोठ्या एखाद्या बंगल्यात राहिले तरी तुम्हाला त्याचं सुख काही वाटणार नाही. झोपडीत राहिले तरी काही वाटायचं नाही. झोपडीत राहो नाहीतर बंगल्यात राहो, गाडीत बसो किंवा पायी चालो, रथात बसो किंवा जमिनीवर चालो, त्याने त्याला काही वाटायचं नाही, काही वाटत नाही त्याच्यामध्ये. का नाही वाटणार? त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सुखाचा भोग त्याच्या आतमध्ये सुरू असतो. आतमध्ये सुरू आहे त्याचा, तोही सुखच भोगतोय. पण याच्या सुखापेक्षा त्याचं सुख काय श्रेष्ठ आहे. ह्याचं सुख श्रेष्ठ आहे. या श्रेष्ठ सुखामध्ये तो रममाण आहे. बघा मग जीवाचा उपयोग कशासाठी करावा? तुम्हाला कुठलं सुख पाहिजे? बंगल्याचं सुख पाहिजे, खाण्याचं सुख पाहिजे, का जीवासोबत येणारं हे सुख पाहिजे? जास्त श्रेष्ठ कुठलं आहे? हे सुख जास्त श्रेष्ठ आहे जे मूळ अविद्येच्या सोबत येतं. मूळ अविद्येचा विचार केल्यानंतर, त्या मूळ अविद्येत गुंतल्यानंतर जे सुख येतं ते फार श्रेष्ठ आहे. जीवाला तेवढाच अधिकार आहे. आणि ती मूळ अविद्या कळते कशी? साधू संतांमुळे कळते. मूळ अविद्या कळते कशी? शास्त्रामुळे कळते. शास्त्र आणि साधू संत यांच्यामुळे ती मूळ अविद्या कळते. म्हणून त्यांच्यात जीव गुंतावा. त्यांच्यात जीव गुंतला की मूळ अविद्या कळेल. मूळ अविद्या कळली की आपल्याला आपोआप सुख मिळेल. पण याचा अर्थ त्या जीवाचा उपयोग चितीच्या प्राप्तीसाठी होईल असं नाही. पण जेवढा उपयोग आहे तेवढा सांगून दिला काय करायचं त्या जीवाचं, आहे की नाही? जीवाने काय करावं? जीव कुठे गुंतावा? जिथं गुंतणं अपेक्षित तिथे. कुठे? मूळ अविद्येत. सुषुप्तीत कुठे गुंततो? मूळ अविद्येत. घन अज्ञानात जातो ना. सुषुप्तीत जर मूळ अविद्येत जातो म्हणजे मूळ अज्ञानात जातो, घन अज्ञानात जातो, तर मग जागृतीत जायला काही हरकत नाही ना, बरोबर का नाही? मग तसं करूया. तसं जर आपण करू तर आपल्याला भरपूर सुख मिळेल, मोठं सुख मिळेल, कुठल्याही साधनाशिवाय. मन शांत केल्यानंतर, मन स्थिर केल्यानंतर जे सुख मिळतं त्याच्यापेक्षा कैक पटीने मोठं सुख आहे. काही लोक मनाला स्थिर आणि शांत करतात आणि फार बरं वाटतं त्यांना, तासन तास ते ध्यान लावून बसतात. आणि काही लोक तासन तास खातात. काही ना तासन तास खाण्यामध्ये सुख वाटतं, काही ना तासन तास ध्यान धारणा करण्यामध्ये सुख वाटतं. आणि जर तो ज्ञान मार्गाचा साधक असेल तर त्याला तासन तास या अविद्येमध्ये, मूळ अविद्येमध्ये गुंतून राहण्यामध्ये सुख वाटतं. या दोघांनाही साधनं करावी लागतात. याला साधन काहीच करावं लागत. तासन तास खाणाऱ्याला खाण्याचे पदार्थ गोळा करावे लागतात. तासन तास ध्यान धारणा करणाऱ्याला शरीर एका विशिष्ट अवस्थेमध्ये बसून ठेवावं लागतं. पण मूळ अविद्येत गुंतणाऱ्याला तो तासन तास जेवत असो नाही तर ध्यान धारणा करत असो काही फरक नाही पडत. तो खात असो किंवा नसो, तो व्यवस्थित बैठक मारून बसलेला असो किंवा लोळत असो, लोळत असताना सुद्धा तो त्या मूळ अविद्येशी गुंतून राहिलेला असतो. त्याला विशिष्ट कुठलीच क्रिया नाहीये. यांना विशिष्ट क्रिया आहे. तासन तास खाण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट क्रिया आहे. मनाला शांत स्थिर करण्यासाठी सुद्धा एक विशिष्ट क्रिया आहे. पण मूळ अविद्येत गुंतण्यासाठी कुठलीही विशिष्ट क्रिया नाही. जशा अवस्थेत असेल तशा. गाडी चालवतोय तरी मूळ अविद्येचा गुंतलेला असतो. आणि याचा अर्थ बाकीची इंद्रिय त्याची व्यवहारातच व्यवस्थित काम करत असतात. पण एखादा जर ध्यान धारणेला बसला तर त्याला गाडी चालवता नाही येणार. पण मूळ अविद्येचा विचार करत असेल तर गाडी पण त्याची चालू असते. तुमचं मन जर मूळ अविद्येचा विचार करत असेल तर ऍक्सिडेंट होईल. कारण एखादा म्हणाल महाराजांनी सांगितलंय मूळ अविद्येचा विचार करायचा, पण मनाला सांगितलेलं नाहीये. कारण मन जर मूळ अविद्येचा विचार करायला लागलं तर डोळे पण तिकडे राहतील आणि त्याच्यामुळे काय होईल, एखाद्याला जाऊन धडकाल. कोणाला मूळ अविद्येचा विचार करायचा आहे? जीवाला. जीव जसं तुम्ही इथे आलेले आहात, इथे आल्यानंतर जीव कुठे असतो? घरी. तुम्ही गाडी चालवत असता तरी जीव कुठे असतो? समजा गाडी चालवताच आहोत, आपला जीव संपत्तीत असतो. मग याचा अर्थ गाडी चालवताना ऍक्सिडेंट होतो का? होत नाही. कारण त्यावेळेस मन बुद्धी सगळं ड्रायव्हिंग मध्ये असतं, गाडी चालवण्यामध्ये रममाण असतं. पण जीव मात्र संपत्तीत असतो, नाही का? म्हणजे जीव जर मूळ अविद्येत गुंतून राहील तर बाकीचे स्थूल आणि सूक्ष्म व्यवहार कुठले वेगळे होतील? सुख बरोबर काय होतील का? काही नाही, ते तसेच चालतील. म्हणजे स्थूल सूक्ष्म हे जे व्यवहार आहेत हे व्यवहार जसेच्या तसे चालतील. पण जीव मात्र त्या मूळ अविद्येमध्ये गुंतलेला असेल आणि त्यामुळे त्या मूळ अविद्येच्या सोबत आलेलं जे सुख असेल, जे आपल्या सुषुप्तीत मिळतं, ते सुद्धा आपल्याला भोगायला मिळेल. परंतु या सुखासाठी आपण काही
धडपड करत नाही हे लक्षात घ्या. कारण एखादा म्हटलं महाराजांसोबत गेलं तर लाडू पेढे खायला मिळतात, नाही का? महाराजांसोबत गेलं की मस्तपैकी पुरी भाजी खायला मिळते, असं जर एखाद्याने अर्थ घेतला महाराजांसोबत राहण्याचा तर मग जमणार नाही, नाही का? महाराजांसोबत गेले की लोक सगळे चांगलं चांगलं म्हणतात, आदरातिथ्य करतात. असं जर एखाद्याने महाराजांच्या सोबत राहण्याचा अर्थ घेतला तर ते योग्य आहे का? नाही. आपल्याला ते नाही पाहिजे. म्हणजे महाराजांसोबत का राहावं? भरपूर खायला मिळेल म्हणून, सगळे आपले आदरातिथ्य करतील म्हणून. त्यासाठी आपण महाराजांसोबत राहू नये. महाराजांनी महाराज सुद्धा त्यासाठी होऊ नये, नाही का? त्याचप्रमाणे जीवाने कशासाठी हे करावं? ते सुख मिळण्यासाठी नाही. जीवाने त्यात गुंतायचंय का? जेव्हा मूळ अज्ञान आपल्याला नीट लक्षात येईल तेव्हाच. कारण त्या जीव जर त्या मूळ अज्ञात गुंतत राहील, ज्या पदार्थात आपण गुंततो त्या पदार्थाचे दोष आणि चांगले मुद्दे लक्षात येत असतात. जेव्हा एखादी आई त्याच्या लेकरात गुंतते तेव्हा काय होतं? त्या मुलाचे सगळं तिला लक्षात येतं, गुणदोष लक्षात येतं. आता त्यातलं काय स्वीकारायचं काय सोडायचं हे ती ठरवत असते. तुम्ही जगातल्या कुठल्याही पदार्थात गुंता, फक्त गुंता तिथे. गुंतल्यानंतर काय होईल? आपोमत तो पदार्थ काय व्हायला लागेल? आपल्याला उघड व्हायला लागेल, स्पष्ट व्हायला लागेल. आपोमत होतं ना, बरोबर? असंच मग तसंच जर आपण या मूळ अविद्येत गुंतलो तर काय व्हायला लागेल? त्या मूळ अविद्येचे सगळे गुणदोष लक्षात यायला लागतील. मूळ अविद्या कशी आहे, काय काय का, कशी, कशाला, कुठून आली, कुठे जायचा विचार आहे, सगळं तिचे गुणदोष लक्षात येते. कोणाचे? मूळ अविद्येचे. तिचे गुणदोष लक्षात घ्यायचेत का? तिचं स्वरूप सगळं लक्षात घ्यायचंय का? तर तिच्यात गुंतलं पाहिजे. तिच्यात गुंतल्याशिवाय तिचे गुणदोष, तिचं सगळं स्वरूप कसं कळेल, नाही का? तिच्यात गुंतण्याचा अधिकार कोणाला आहे? बाकी कोणालाच नाहीये. डोळ्यांना नाहीये, बुद्धीला नाहीये. बुद्धीने लोक अविद्येचा विचार करतात. कशाने विचार करतात? बुद्धीने अविद्येचा विचार करतात. बुद्धी तर्क लढवते. अविद्या म्हणजे अशी असेल, अविद्या म्हणजे तशी असेल. काय उपयोग होत नाही. जसं एखाद्या शेजारचे स्त्री दुसऱ्याच्या लेकराचा जर विचार करू लागली तर तिला काय कळेल? म्हणजे एखादी स्त्री आहे, तिने शेजारच्या ज्या लेकराचा विचार सुरू केला, त्याचे गुणदोष शोधायचा विचार केला, तिला काय कळेल? कळेल का सगळं नीट? काही कळणार नाही. पण त्या लेकराच्याच आईला मात्र सगळे गुणदोष कळतील. सगळं कळेल, बरोबर चुकीचं काय आहे ते सगळं कळेल. तसंच आहे. बुद्धीने जर अविद्येचा विचार सुरू केला तर बुद्धीला कळेल, पण काय कळेल? जे जीवाला कळेल ते नाही कळणार. म्हणून जे बुद्धीने अविद्येचा विचार करतात त्यांना कळतं, पण सगळं कळत नाही, सगळं नीट कळत नाही. कुठेतरी दोष राहतो मग. कारण ते कशाने विचार करतायत? ज्याने करायला नाही पाहिजे त्याने करतायत. जीवाने करायचं आपल्याला, कोणी करायचंय? कारण जीवाचा संबंध आहे त्याच्याशी. जसा आईचा संबंध लेकराशी असतो म्हणून लेकराचे गुणदोष आईलाच कळतात, तसा अविद्येचा संबंध जीवाशी आहे म्हणून जीवालाच अविद्या नीट कळेल. म्हणून आपण काय करावं? सगळ्यांनी जीव या साधनाचा उपयोग कशासाठी करावा? जेवण्यासाठी. जीवाचा उपयोग जेवण्यासाठी, जगण्यासाठी. जगण्यासाठी जीव. आपला जीव कशासाठी चाललाय? आपला जीव कशासाठी धडपडतोय? जगण्यासाठी. जगण्यासाठी जीव नाहीये. जो जगण्यासाठी जीव धडपडला तो मेला. जेवढे जीव जगण्यासाठी धडपडले ते काय झाले? ते मेले. आणि जेवढे मेले तेवढे पुन्हा जन्माला येणारच आहेत. मग तुम्ही जगण्यासाठी तुमचा जीव धडपडू देऊ नका. जीवाने कोणासाठी धडपडावं? जगण्यासाठी धडपडावं. काय पण आपण कशासाठी धडपडतो? जगण्याच्या धांदलीमध्ये पुढे काय काय करावं लागतं हे सांगताच येत नाही, नाही का? जगण्याच्या धडपडीमध्ये किती मोठा गोंधळ आहे हा वर्णन करणं म्हणजे फार मोठा विषय होईल. परंतु जगण्यासाठी धडपडणारा हा जीव उपयोगाचा नाही. जीवाने कशासाठी धडपडावं? अविद्या. धडपडणं म्हणजे गुंतणं. कुठे गुंतावं? मूळ अविद्या, घन अज्ञान.
एखादा म्हणेल मी रोजच सुषुप्तीत घन अज्ञानात जातो ना, कशाला अजून? महाराजांनी 8 तास झोपत होतो, आता महाराजांनी सांगितल्यापासून मी 14 तास झोपायला लागलो. तसं होणारच नाही. तुम्ही प्रयोग करून बघा. तुम्हाला जर असं वाटत असेल की घन अज्ञानात 8 तास आपण जातो, तर महाराजांनी सांगितल्यामुळे जर सुषुप्तीत आपण त्या घन अज्ञानाशी एकरूप होतो, तर मग आपण 14 तास झोपू असं होणार. तुम्ही 14 तास झोपले तर सुषुप्तीत राहणारच नाही. काय होईल? स्वप्नात याल तुम्ही. स्वप्न अवस्थेत त्याला आपण अपमत. सुषुप्तीमध्ये म्हणजे आपण गाढ झोपेमध्ये काही तासच राहतो. एखादा मुलगा जर 12 तास झोपत असेल, आपल्याला वाटतं तो 12 तास झोपलाय, पण त्यातले 6 तास 7 तासच तो कदाचित गाढ झोपेत असतो. उरलेले सगळे तास तो स्वप्नात असतो. तो किंवा ती, मुलगा असो मुलगी असो कोणी असो, उरलेले तास काय असतं? ते स्वप्नात असतात. अशा काही स्वप्नात असतात की ते स्वप्न जागा झाल्यावर लक्षात पण राहत नाही, असं पण स्वप्न असतं. परंतु सुषुप्तीत राहतात का मग? म्हणून खरं तर सुषुप्ती संपली की उठावं. काय करावं? सुषुप्ती संपली की उठावं. स्वप्नात जास्त वेळ राहू नये, कारण स्वप्न हे फसवं असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, स्वप्न असं भारी असतं की उठावंच वाटत नाही, आणि बऱ्याच वेळा स्वप्न इतकं डेंजर असतं की उठूच देत नाही. म्हणजे स्वप्नामध्ये आपल्या उरावर एखादा राक्षस बसतो आणि आपल्याला वाटत असतं जागृत व्हावं, पण तो राक्षस जागच होऊ देत नाही. असं होतं ना. म्हणजे वाईट आणि चांगलं दोन्ही वेळेस स्वप्नातून बाहेर येता येत नाही जागृतीत. इतकं वाईट गोष्ट आहे की नाही स्वप्न म्हणजे. पण स्वप्नामध्ये काही फायदा नाही. स्वप्न ही अवस्था काही फायदा नसलेली अवस्था. स्वप्नात काही फायदा नाही. काय आहे? काय फायदा स्वप्नात? काय फायदा आहे? जागृतीत फायदा आहे, काहीतरी फायदा आहे जागृतीत. सुषुप्तीतही फायदा आहे, पण स्वप्नात काय फायदा आहे? काहीच फायदा नाही. काय फायदा? काय का स्वप्नात भेटलेले 10 लाख रुपये मिळाले का कधी? स्वप्नात 10 लाख रुपये सापडले, जागृतीत लगेच बघितलं तिजोरीत 10 लाख रुपये, असं होईल का? असं कधीच होत नाही. म्हणून स्वप्नाचा काहीच फायदा नाही. मग एकतर जागृतीत राहा, नाहीतर सुषुप्तीत राहा. मध्ये जाऊ नका स्वप्नात, पण जावं लागतंच. आणि बऱ्याच वेळा ते स्वप्नाची संख्या वाढली की मानसोपचार तज्ञाकडे जावं लागतं. फार स्वप्न पडतात महाराज, विचित्र विचित्र. स्वप्न पडू नये म्हणून काहीतरी औषध द्या, मग गोळ्या खायला लागतात. बऱ्याच लोकांना खावं लागतं माहिती ना. स्वप्न विचित्र विचित्र पडतात. स्वप्नात नाग दिसतो, राक्षस दिसतो, मग मानसोपचार तज्ञाची गोळ्या खाऊन खाऊन स्वप्न बंद करण्याचा लोक प्रयत्न करतात. जीवाने कुठे राहावं? मूळ अविद्या. जागृतीत राहा, नाहीतर स्वप्नात राहा. नाहीतर जागृती असो, स्वप्न असो किंवा सुषुप्ती असो, आपला संबंध कोणाशी पाहिजे? जीव कुणात पाहिजे? मूळ अविद्येत. जागा झालं तरी आपलं लक्ष कशावर? मूळ अविद्येवर. म्हणजे बाकीचा संसार चालेल का नाही चालेल? सगळं चालेल, काही राहणार नाही. सगळं जे आहे ते तसंच तसं चालेल. पण लक्ष कशात राहील? आपण रस कशात राहील? आपल्याला मूळ अविद्येत रस राहील. मूळ अविद्येत रस राहणं महत्वाचं. आणि मूळ अविद्येत ज्याचा रस आहे त्याला त्या मूळ अविद्येचे गुणदोष लक्षात यायला लागतात. आणि जेव्हा गुणदोष लक्षात येतात तेव्हा त्या अविद्येचं स्वरूप लक्षात येतं, तेव्हा आपण या जीवाच्या पुढे जे साधन आहे त्याच्याकडे प्रवेश करतो. तिथपर्यंत कधीही आपल्याला जीवाच्या पुढच्या साधनावर जाता येत नाही. याच्या पुढच्या साधनाचा विचारच कुठे नाहीये जगात. म्हणजे लोकांना माहितच नाही याच्या पुढचं साधन. फार कमी लोकांना माहिती आहे, किंवा नाही असंच आहे. शास्त्रामध्ये सुद्धा याचा अभ्यास नाही. जीवाच्या पुढे काही साधन आहे का नाहीये लोकांना माहितच नाही, कारण जीव त्याचा विचारच करत नाही. तुम्ही जीवाने काय करा? अविद्येचा विचार करा. जसं तुम्ही अविद्येचा विचार करायला सुरुवात कराल, ही अविद्या आहे भलतीच विचित्र. अविद्या ही कशी आहे? अविद्या ही मायावी आहे. कशी आहे? अविद्या ही मुळात अविद्या नाही, ती आहे माया. काय? अविद्या ही कोण आहे? ती अविद्या आत्ता आहे आपल्याला, पण ती खरी कोण आहे? माया आहे. म्हणजे जसं सीतेचं हरण करायचं होतं, त्यावेळेस एका मायावी राक्षसाने काय केलं? हरणाचं रूप धरलं. आता हरणाचं रूप धारण करून तो पर्णकुटीजवळ गेला. सीतेला काय वाटलं? ते हरिण आहे. सीतेला वाटलं हरिण आहे. मग लक्ष्मण तिच्या त्या हरणाच्या पाठीमागे गेला. आता लक्ष्मण हरणाच्या पाठीमागे गेल्यानंतर त्या हरणाला जेव्हा
पळत पळत गेला आणि मग हरिण काय झालं, लगेच त्याने रूप बदललं काय? लगेच नाही बदललं. मग कधी बदललं? मग पुढे गेल्यावर ते महत्वाचं आहे. त्याने काय रूप बदललंच नसतं, काय फरक पडला असता? नाही. पण जेव्हा या मायावी लोकांचं काय असते गंमत, मायावी कुठल्याही पदार्थाची गंमत अशी असते की जेव्हा तो मायावी पदार्थ खलास होतो तेव्हा त्या खऱ्या रूपाला येतो. याच्यातून काय लक्षात घ्यायचंय समाजासाठी, तो मृग जो आहे, सुवर्ण मृग, सोन्याचा जो मृग आहे तो काय, जेव्हा तो मायावी राक्षस आहे, जेव्हा लक्ष्मणाने बाण मारला तो मेला, म्हणजे तो खलास व्हायला लागला, आता खलास होतोय तो, तेव्हा तो त्याच्या मूळ रूपाला आला. त्याचा अविद्या जेव्हा खलास व्हायला लागेल, अविद्येला जर तुम्ही, अविद्या खलास कशी होते, जेव्हा अविद्येला तुम्ही पाहाल, जेव्हा तिला पाहायला लागाल तेव्हा तिचं ती मूळ रूप प्रकट करते. आणि हा विषय कोणालाच माहित नाही जगात, नाही म्हणजे अभ्यासच नाहीचा कुठे, हा परंपरेनेच विषय येतो. त्या अविद्येचं मूळ स्वरूप बदलून, म्हणजे जे आपल्याला मूळ वाटतंय ते मूळ नसून काय, ते खोटं रूप आहे तिचं, ते तिचं खोटं रूप आहे. तिचं खरं रूप काय, माया. म्हणून अविद्या जी आहे ही अविद्या राहणार नाही. केव्हा? जेव्हा तिला तुम्ही ओळखाल. कशी ओळखाल? तिला मारावं लागेल. तिला मारण्याचा विचार केला, याने बाण मारला, तो बाण त्याला लागला आणि त्याचा तो खलास झाला नाहीये, मेलेला नाहीये, पण मरताना त्याने त्याचं मृग हे रूप संपून काय केलं, खरं जे राक्षस रूप आहे ते प्रगट केलं आणि तो मेला. त्याचप्रमाणे जेव्हा या अविद्येला आपण बाण मारू, आता अविद्येला बाण मारायचं म्हणजे काय करायचंय, अविद्येला आपण जेव्हा अविद्येत जेव्हा अविद्येत गुतायला लागलं की जसं गुतायला लागल तसं ते हळूहळू अविद्या काय करेल, तिचं स्वरूप बदलायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही तो बाण पूर्णतः त्या मृगाला लागतो आणि त्याचा जीव जायला लागतो, तेव्हा त्याप्रमाणेच या ठिकाणी जेव्हा अविद्येच्या पोटात जेव्हा तो बाण पूर्णतः खुपसेल, म्हणजे जेव्हा तुम्हाला अविद्येचं स्वरूप पूर्णपणे प्रगट व्हायला लागेल, तेव्हा ते स्वरूप बदलेल आणि तुम्हाला पण आश्चर्य होईल. काय झालं, लक्ष्मणाला सुद्धा काय झालं, आश्चर्य झालं, हे काय, हा मृग नाहीच आहे, फसवणूक झाली आपली, असं लक्ष्मणाला कळलं. आणि मग तो पळायला लागला कुठे, पर्णकुटीकडे. तो राक्षस मेला का नाही याची त्याला आता घेणं देणंच नाहीये, फसवणूक झाली हे त्याला लक्षात आलं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण अविद्येला मारायला लागू, तेव्हा जेव्हा ती अविद्या मूळ रूप बदलायला लागेल, तिचं जे रूप आहे हे बदलून तिचं मूळ खरं स्वरूप प्रकट करायला लागेल, तेव्हा आपण लक्षात घेऊ, आपल्याला लक्षात येईल की फसवणूक झाली. काय झाली, फसवणूक झाली, फसलो आपण. या अविद्येचा, या जीवाचा उपयोगच नाहीये हे लक्षात येईल आपल्याला. साधनाचा उपयोग नाही, त्या अविद्येचा काही उपयोग नाही आपल्याला, कारण ती मायावी आहे. आणि आपल्या समोर प्रकट कोण झालीये, अविद्याच माया रूपाने प्रकट होते. जेव्हा अविद्या ही माया रूपाने प्रकट होते तेव्हा आपल्या हातात काय राहतं हा एक वेगळा विषय सुरू होतो. परंतु जेव्हा केव्हा तुम्ही या ठिकाणी याल, जेव्हा केव्हा याल, या जन्मी या, नाही तर पुढच्या जन्मी या. पुढचं काही लोकांना असं वाटतं या जन्मी झालं तर पुढच्या जन्मात होईलच कस तरी, त्याच्यानंतर एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. त्यामुळे मनुष्य जन्म गेल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म नाही. गहू पेरलं म्हणजे गहू उगवतो, असला इथे विषय नाही. मनुष्य मेल्यानंतर कुत्रा मांजर डुक्कर काही होतो. त्याच्यामुळे माणसाचा जन्म आपल्याला पुन्हा मिळणार नाही. म्हणून आज सावध व्हा. आज सावध होऊन या ठिकाणी ही जी अविद्या आहे आपल्या शरीरामध्ये, त्या अविद्येला जाणण्याचा प्रयत्न करा. जीव त्या अविद्येत गुंतवण्याचा प्रयत्न करा. जसा तुम्ही ज्या जीव अविद्येत गुंतवा, जसा लक्ष्मणाचा बाण त्या मृगामध्ये गुंतला म्हणजे खुपसला गेला, त्याचप्रमाणे आपला जीव जर या अविद्येत खुपसला जाईल तर त्या अविद्येचं खरं स्वरूप, पहिल्यांदा त्याचं स्वरूप लक्षात येते, पुन्हा त्याचं मूळ खरं जे स्वरूप आहे ते प्रगट व्हायला लागेल. आणि ते प्रगट झालं की तुम्हाला लक्षात येईल की ती अविद्या ही अविद्या नसून कोण आहे, माया आहे. तेव्हा जीवाचा काही उपयोग नाही हे लक्षात येईल.
पुढील वेळेस आपण याचा विचार करणार आहोत, माया म्हणजे काय, आणि जेव्हा माया रूपाने ही अविद्या प्रगट होते तेव्हा काय होत असतं, त्याच्यानंतर नक्की काय खेळ चालतो, या सृष्टीमध्ये या मायेने काय खेळ लावलेला आहे हा आपण पाहणार आहोत. अविद्येचा खेळ आपल्याला माहितच आहे, मायेचा खेळ काय याचा विचार आपल्याला करायचा. अविद्येचा खेळ तुम्हाला सर्वांना परिचयाचा आहे. घरदार बायका प्रपंच हा जो खेळ आहे हा कोणाचा आहे? हा अविद्येचा आहे. मायेचा हा प्रपंच नाही. मायेचा प्रपंच ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. तर मायाचा प्रपंच आपण लक्षात घेऊन मग पुढे आपल्याला चितीपर्यंत जायचं. तर अशा रीतीने आजपर्यंत आपण स्थूल सूक्ष्म या दोन कुठल्याही साधनांचा चितीच्या प्राप्तीसाठी उपयोग नाही असा विचार करून या दोन साधनांचा पूर्णतः त्याग करून जीवावर आलेलो आहोत. जीव हे जे साधन आहे, या जीवासाठी, जीवाचा विचार करण्यासाठी आपण काही अभ्यास केला, आधी त्याचा काही तास विचार केला. या जीवाचा उपयोग नक्की कशासाठी करावा याचाही आपण विचार केला. जीवाचा उपयोग खरा तर गुंतण्यासाठी होत असतो, पण तो कुठे गुंतावा हा मात्र प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असल्यामुळे ज्याने त्याने ठरवून घ्या की आपला जीव आपण कुठे गुंतवावा. जीव हा जीवाच्या मूळ अविद्येमध्ये गुंतावा, मूळ अज्ञानामध्ये गुंतावा, यासाठी लगेचच ते शक्य होत नाही. म्हणून शास्त्रामध्ये, शास्त्र आणि सद्गुरू यांच्यामध्ये, साधू संतांमध्ये जर आपण जीव गुंतवला तर अविद्येमध्ये तो जीव गुंतायला लागतो, आणि जसं जसं तो गुंतत जाईल तसं ती अविद्या आपलं खरं स्वरूप प्रगट करायला लागते. आणि या काळामध्ये आपल्याला जे सुख आहे, जे सुषुप्तीतलं सुख आहे, ते सुद्धा बोनस म्हणून मिळतं. ते कसं आहे? बोनस. तो बोनस आहे आपला, फुकट आहे ते सुख. त्यासाठी जिलेबी खायची गरज नाही, त्यासाठी कुठे फिरायला टूरला जायची गरज नाही. ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी, मी फिरायला गेला तरी आणि नाही गेला तरी, लोकांनी गळ्यात हार घातला तरी आणि नाही घातला तरी, काही हो, आपण कशा असू, सुखी. पैसे असो अथवा नसो, काही असो अथवा नसो, आपण कशा आहोत? सुखी आहोत. असं सुख आपल्याला फुकट मिळतं, आणि असं फुकट असलेलं सुख घ्यायचं सोडून आपण सुखाच्या पाठीमागे धावतो. यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. भगवत सुख तर त्यापेक्षा फार लांब आहे. आपणा सर्वांना इथपर्यंत तरी कमीत कमी पोहोचता यावं, आणि तिथून पुढे आपला प्रवेश त्या भगवंतापर्यंत जावा, यासाठी जे काही साधन आपल्या अधिकारानुसार आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे, त्या साधनावर आरूढ होऊन तिथून पुढे आपला जो प्रवास होणं अपेक्षित आहे तो हो, अशी त्या परम भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, आणि त्याच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की